नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री गणेश कॉमर्स क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपले स्वागत आहे. आपले ऑफलाईन लेक्चर जे कधी स्टार्ट होतील आपल्याला अजून माहिती नाही आहे. तोपर्यंत आपण ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपले जे लेक्चर आहे ते कंटिन्यू ठेवू. ठीक आहे. तर आता सुरुवातीला आपले लेक्चर्स कसे होतील याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. आपण आठवड्यातनं सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस लेक्चर घेणार आहोत. याची जी लिंक आहे लेक्चरची ती आपल्या ग्रुपवरती त्या ठिकाणी दररोज पाठविली जाईल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्या ठिकाणी ते लेक्चर जे आहे ते बघू शकतात. यानंतर पुढे काही दिवसानंतर आपण जे लेक्चरची लिंक आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या ईमेलवरती पाठवणार आहोत. जी लिंक फक्त म्हणजे ज्या विद्यार्थ्याला मी ही लिंक पाठवणार त्याच विद्यार्थ्याला ते लेक्चर्स नंतर दिसत असतील. ठीक आहे. तर सुरुवातीला आपले जे विषय आहे, आता सेमिस्टर पॅटर्नबद्दल तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर तुमचं झालेलं आहे. आता सेकंड सेमिस्टर कसं झालं हे तुम्हाला पण कळलं नाही, मला पण कळलं नाही. ठीक आहे. ते फक्त कोरोनालाच माहीत होतं कशा पद्धतीने ते सेमिस्टर पूर्ण झालं किंवा कशा पद्धतीने तुम्ही सेकंड इयरमध्ये आलेले. ठीक आहे, जाऊ द्या. तर सुरुवात करूया. आपले जे विषय आहे एकूण थोडक्यात तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देतो. एकूण 6 सब्जेक्ट आहे तुमचे. तर 6 सब्जेक्टमध्ये पहिला सब्जेक्ट जो आहे तुमचा तो बिझनेस कम्युनिकेशन आहे. बिझनेस कम्युनिकेशन. सेकंड नंबर जो सब्जेक्ट आहे तुमचा तो आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग. आपल्या विषयाचं नाव जो आहे अकाउंट विषयाचं नाव, त्याचं नाव काय, कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे. यानंतर थर्ड सब्जेक्ट जो आहे तुमचा आता इकॉनॉमिक्स आहे. फोर्थ नंबर बिझनेस मॅनेजमेंट आहे. फिफ्थ नंबर कॉर्पोरेट लॉ, ज्याला आपण सी लॉ म्हणतो. आणि लास्ट जो सब्जेक्ट आहे हा प्रत्येकाचा वेगळा असेल. प्रत्येकाचा म्हणजे तुमचं स्पेशलायझेशन जे आहे, तुम्ही जो स्पेशल सब्जेक्ट घेतला तो तुमचा लास्ट सब्जेक्ट आहे. म्हणजे कॉस्टिंग असेल, बँकिंग असेल, मार्केटिंग असेल, BA असेल, BE असेल. ठीक आहे. या पद्धतीने तुमचे एकूण 6 जे विषय आहे तर ते असतील. इथं स्पेशल सब्जेक्ट लिहितो मी. आता याची मार्किंग सिस्टीम तुम्हाला माहिती आहे. मागच्या वर्षामध्ये तुम्ही बघितलेलं होतं. तुमचा जो फॉर्मॅट आहे तो कसा आहे, फॉर्मॅट 30 आणि 70 आहे. आता 30 मार्क तुमचे इंटरनल असेसमेंटचे, जे कॉलेजमध्ये ट्युटोरियल असाइनमेंट वगैरे घेतात, प्रेझेंटेशन असेल किंवा रिटन टेस्ट असतील, तर त्याचे तुम्हाला 30 मार्क्स आहे. आणि 70 मार्क तुमची फायनल एक्झाम जी आहे तर ती होणार आहे. 70 मार्क्सचे तुमचे त्या ठिकाणी फायनल एक्झामचे मार्क्स असतील. आता हे कोणासाठी आहे, ज्या विषयांना प्रॅक्टिकल नाही त्यांच्यासाठी. परंतु तुमच्या बिझनेस कम्युनिकेशनला हा सब्जेक्ट प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिकल त्याला असणार आहे. आणि तुमचं जे स्पेशल तुम्ही घेतलं आहे तर हा सुद्धा सब्जेक्ट जो आहे त्याला म्हणजे प्रॅक्टिकल असणार आहे. म्हणजे यावर्षी तुम्हाला, मागच्या वर्षी एकाच सब्जेक्टला प्रॅक्टिकल होता अकाउंटला, यावर्षी तुम्हाला 2 सब्जेक्टला त्या ठिकाणी प्रॅक्टिकल असेल. बिझनेस कम्युनिकेशन आणि आणखी तुमचा जो स्पेशल असेल कॉस्टिंग, बँकिंग वगैरे. तर आता या सब्जेक्टला मार्किंग सिस्टीम कशी असते, तर 30 मार्क तुमचे इंटरनल असेसमेंटचे म्हणजे ट्युटोरियल असाइनमेंट वगैरे त्याचे, 20 मार्क तुमचे प्रॅक्टिकलचे असतात. हे इंटरनल असेसमेंट झालं, हे प्रॅक्टिकल झालं. आणि 50 मार्कची तुमची फायनल एक्झाम. आणि लक्षात ठेवा यावर्षी अकाउंटला प्रॅक्टिकल नाही आहे. मग अकाउंटचा पेपर तुमचा 70 मार्क्सचा होणार आहे. आता तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल SYचं अकाउंट जबरदस्त अवघड असतं, बरोबर ना, सांगितलेलं आहे बऱ्याच जणांनी. तर या SYच्या अकाउंटबद्दल सांगतो. ज्या विद्यार्थ्याला या अकाउंटमध्ये इंटरेस्ट येतो त्याला इतके जास्त मार्क्स मिळतात की याच्या अगोदर कधीच मिळालेले नसतात. इतके जास्त मिळतात. कारण की याच्यामध्ये जर तुम्हाला कळालं व्यवस्थित तर आउट ऑफ त्या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात. परंतु एखाद्याने जर इंटरेस्ट घेतलाच नाही आणि त्याला कळालंच नाही ना, तर इतके कमी मार्क्स मिळतील याच्या अगोदर कधीच मिळालेले नसणार आहे. लक्षात घ्या, याच्या अगोदर म्हणजे जो सिलेबस होता म्हणजे 3 वर्षापूर्वी, आता मागच्या 2-3 वर्षात पेपर थोडे इझी निघाले. तर त्याच्या अगोदर सांगतो, तुम्हाला घाबरून देत नाही आहे, फक्त माहिती देतो SYचं अकाउंट कसं आहे याच्याबद्दल. तर याच्या अगोदर जो सिलेबस होता तर त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षापूर्वी जो युनिव्हर्सिटीचा निकाल आहे तर तो 40% होता. म्हणजे 60% विद्यार्थी नापास झालेले होते. आपल्या कॉलेजमध्ये 400 विद्यार्थी होते, त्यापैकी 200 विद्यार्थी जे ते अकाउंटमध्ये फेल झालेले होते. मी का सांगतोय की पहिल्यापासून त्या ठिकाणी या विषयाच्या टचमध्ये राहा. सेमिस्टर पॅटर्न आहे. परीक्षा कधी होईल हे तुम्हाला पण कळणार नाही की फटकन त्या ठिकाणी परीक्षा जवळ येऊन जाईल. त्यामुळे सुरुवातीपासून तयारीत राहा. आपला अभ्यास आपण करून ठेवायचा, परीक्षा कधी पण होऊ द्या. ठीक आहे. तर आता आपला जो सिलेबस आहे, सिलेबस विषयी तुम्हाला माहिती देतो थोडीशी. आपला आता सेमिस्टर 3 सुरू झालेलं आहे. फर्स्ट सेकंड आपल्या FYला झालेलं आहे. आपल्या विषयाचं नाव कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे. कॉर्पोरेट म्हणजे हे अकाउंटिंग कंपनीचं आहे. याच्या अगोदर तुम्ही पार्टनरशिप किंवा सोल ट्रेडरशिप जे आहे त्याचं अकाउंटिंग बघितलेलं होतं. परंतु या वर्षात तुम्हाला कंपनीचं अकाउंटिंग, म्हणून हे अकाउंट डीप आहे थोडंसं, लक्षात ठेवा. तर टॉपिक फर्स्ट जो आपला, एकूण 4 टॉपिक आहे आपल्याला सेमिस्टरमध्ये, आपल्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये म्हणजे SYच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये. आपलं तसं 3rd सेम चालू आहे. एकूण 4 टॉपिक आहे. या 4 टॉपिकपैकी तुमचा जो फर्स्ट टॉपिक आहे याचं नाव आहे अकाउंटिंग स्टँडर्ड. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजेच थोडक्यात हे गाईडलाईन प्रिन्सिपल असतात जे आपल्याला अकाउंटिंग कसं असावं याविषयी मार्गदर्शन करतात. ठीक आहे. मग यामध्ये आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड 5, आता पहिले 6 होतं, सिलेबसमध्ये 6 दिसत नाही आहे, परंतु ठीक आहे बघूया. 5 नंबर, 10 नंबर, 14 आणि 21 असे एकूण 4 स्टँडर्ड तुम्हाला त्या ठिकाणी शिकायचे.
आता मागच्या वर्षापर्यंत म्हणजे जो सिलेबस होता तोपर्यंत 5, 6, 10, 14, 21 असे 5 स्टँडर्ड होते सिलेबसमध्ये. आता त्यांनी 4च ठेवलेले, 5, 10, 14 आणि 21. ठीक आहे. मग या 4 स्टँडर्डवरती तुम्हाला थेरी प्लस प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला या दोन्हीसाठी पण हा टॉपिक महत्त्वाचा आहे. खूप सोपे प्रॉब्लेम असतात त्या टॉपिकवरती, छोटे छोटे प्रॉब्लेम असतात. इवन असे काही प्रॉब्लेम आहे ज्याचं एका ओळीमध्ये उत्तर लिहायचं आहे तुम्हाला, म्हणजे 6 मार्काला प्रॉब्लेम असेल तर 6 पैकी 6 भेटतात, 7ला असेल तर 7 पैकी 7 मार्क्स भेटतात. म्हणजे एका ओळीला जवळपास 7 मार्क भेटतात. अशा पद्धतीचे त्या ठिकाणी याच्यावरती प्रॉब्लेम असतात. पण ती ओळ लिहिणं पण महत्त्वाचं आहे. मला ते कळलं पाहिजे काय लाईन लिहायची तिथं. ठीक, ते आपण सांगू नंतर, पण सांगतोय. ठीक आहे. या ठिकाणी छोटे प्रॉब्लेम असतात आणि सोपे पण असतात, आणि तुम्हाला थेरी प्लस प्रॉब्लेम अशा 2 पद्धतीने यावरती प्रॉब्लेम विचारले जातात, म्हणजे किंवा क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर टॉपिक सेकंड जो आहे आपला, याचं नाव आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आता याला नवा म्हणावा की जुना म्हणावा हा प्रश्न आहे. 14 मध्ये सिलेबस बदलला, त्याच्या अगोदर हा टॉपिक होता. म्हणजे 14च्या अगोदर 2014 मध्ये सिलेबस बदलला ना, त्याच्या अगोदर हा टॉपिक होता. 14 नंतर हा टॉपिक त्यांनी काढला, पुन्हा आता 2020 मध्ये आणलेला आहे. ठीक आहे. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन, यामध्ये आपल्याला इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी म्हणजे काय, किंवा एक्सपेन्सेस किंवा इन्कमचं कशा पद्धतीने प्री आणि पोस्टमध्ये, म्हणजे अगोदर आणि नंतर या इनकॉर्पोरेशन डेटच्या कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलं जातं, हे आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. सोपं टॉपिक आहे एकदम, अजिबात डिफिकल्ट नाही आहे. आणि यावरती तुम्हाला साहजिकच प्रॉब्लेम विचारला जातो. प्रॅक्टिकल एक्झाम्पल जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो येतो यावरती विचारला जातो. टॉपिक थर्ड, हा टॉपिक तुम्हाला जास्त त्रासदायक असणार मुलांना, फायनल अकाउंट्स. त्रासदायक का म्हणतो तर लक्षात ठेवा की फायनल अकाउंट हे कंपनी ॲक्ट, हे जे बनवायचं आहे आपल्याला या वर्षीचं कंपनी ॲक्ट 2013 नुसार बनवायचे. आणि लक्षात घ्या, म्हणजे शेड्यूल 3 त्यांनी सांगितलं आहे की शेड्यूल 3 नुसार आपल्याला हे फायनल अकाउंट जे ते प्रिपेअर करायचे. परंतु हे फायनल अकाउंट जे असणार आहे, म्हणजे हे त्यांच्या ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये, ज्याला आपण प्रिस्क्राईब फॉर्मॅट म्हणतो, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे फायनल अकाउंट प्रिपेअर करायचे. मग आता हे फायनल अकाउंट प्रिपेअर करताना, आता तुम्ही आता फायनल अकाउंट शिकले, तुम्ही म्हणता 12वीला होतं आपल्याला फायनल अकाउंट, मागच्या वर्षात आपण ठीक आहे नव्हतं आपल्याला, पण आपल्याला जे फायनल अकाउंट होतं तर ते फायनल अकाउंटमध्ये तुम्ही काय करायचे, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट बनवायचे. तुम्हाला वाटेल तशा पद्धतीने तुम्ही, म्हणजे जसा ट्रायल बॅलन्स असेल तशा पद्धतीने तुम्ही ट्रान्सफरिंग करायचे. असं काही ठरलेलं नव्हतं का फिक्स असेट अगोदर आले पाहिजे नंतर करंट आले पाहिजे, आपण असं काही करत नव्हतो, लक्षात ठेवा. परंतु इथं एक फॉर्मॅट ठरलेला आहे, तुम्हाला त्या फॉर्मॅटप्रमाणेच त्या ठिकाणी हे फायनल अकाउंट बनवायचे. म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही बनवू शकत नाही. म्हणजे कोणताही खर्च किंवा कोणताही इन्कम असेल तर तुम्ही पाहिजे तिथं लिहू शकत नाही, त्याची जागा ठरलेली असेल. म्हणजे इथं एक फॉर्मॅट ठरलेला असतो. आणि या फॉर्मॅटसोबत, म्हणजे आता समजा आता ट्रेडिंग अकाउंट नाही आहे या फायनल अकाउंटमध्ये, इथं एक फक्त प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट आहे आणि बॅलन्स शीटची स्टेटमेंट आहे, अशा 2 स्टेटमेंट बनवले जातात. अकाउंट नाही म्हणलं मी, याला स्टेटमेंट म्हणलं बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात 2 अकाउंटिंग ट्रीटमेंट तुम्ही करतात, एक प्रॉफिट अँड लॉस आणि दुसरं बॅलन्स शीट. आणि हे बनवल्यानंतर याला सपोर्टला काही वर्किंग नोट असतात. आपण वर्किंग नोट म्हणतो आपण, पण त्याला ॲक्च्युअल नाव नोट टू अकाउंट आहे. म्हणजे काही नोट असतात. आता त्या नोट बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. आपण नोट बनवतो 26, म्हणजे फॉर्मॅट लिहिल्यानंतर आपण 26 नोट बनवतो थोडक्यात. मग आता याचं ॲटलिस्ट म्हणजे जर जागा बघितली आपण कमीत कमी तर 8 ते 9, म्हणजे 8 ते 9 पेजेस त्यामध्ये भरून जातात एका प्रॉब्लेमला, लक्षात ठेवा. 8 ते 9 पेज लक्षात घ्या. म्हणजे टॉपिक मोठा आहे, याला वेळ लागणार आहे. आणि लक्षात घ्या, फायनल अकाउंट हा टॉपिक असा आहे का आपल्याला एकदा समजला किंवा आपलं जर बेसिक जरी क्लिअर असेल तुमचं 12वीचं, तरी पण अजिबात मार्क्स जात नाही. आणि फायनल अकाउंटला आपल्याला माहिती स्टेप्सला मार्क्स असतात, त्यामुळं हा हक्काचा टॉपिक आहे जे तुम्हाला म्हणजे मार्क्स मिळून देतो. आणि मग आता दरवर्षीचा अनुभव आहे की मुलांना फायनल अकाउंट व्यवस्थित समजतं. फक्त ते फॉर्मॅट जे ते फॉर्मॅट आपल्याला थोडीशी तयारी करावी लागते, ते पाठ करून घ्यावे लागतात. ठीक आहे, ते होणार आहे, आपण ते घेणारच आहे. आणि यानंतर आता जो लास्ट टॉपिक आपला 4 नंबर, खूप सोपा टॉपिक आहे. हा टॉपिक पहिले शेवटी असायचा, आता त्यांनी काय केलं, तो टॉपिक जो आहे तो अगोदर आणलेला आहे, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. यावरती साहजिकच फायनल अकाउंट आपला प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला याच्यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जातो फायनल अकाउंटमध्ये. आणि यामध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेमच विचारला जातो व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समध्ये. आता व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समध्ये छोटे प्रॉब्लेम असतात आणि खूप सोपे पण आहे. आता सुरुवात करताना आपण काय करणार आहे की पहिल्यांदा आता व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स जे याचा अर्थ सांगतो की आपल्याला इक्विटी शेअर जो आहे, ईच इक्विटी शेअर, प्रत्येक शेअरची व्हॅल्यू कशी काढली जाते इक्विटी शेअरची, आपल्याला हे या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. तर आता सुरुवात करताना फायनल अकाउंट लगेच घेणं आपल्याला शक्य नाही आहे किंवा प्रॉफिट प्रायर पण आपण घेणारच आहे, पण सुरुवात करताना आपण जो सोपा टॉपिक आपण त्याच्यातून सुरुवात करूया, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स करू. ठीक आहे, मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपला जो फर्स्ट टॉपिक घेणार आहे आपण, म्हणजे जो सिलेबसमध्ये लास्ट आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, आपण त्याला सुरुवात करतोय. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे बोर्डवरील जर व्यवस्थित दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी जी ती वाढवा. तर क्वालिटी कशी वाढवायची हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, म्हणजे 480p जी आहे ॲटलिस्ट तेवढी क्वालिटी तरी पाहिजे, म्हणजे बोर्डवरच आपल्याला व्यवस्थित दिसेल. काही डाऊट्स असतील तर ते विचारत जा. ठीक आहे, थँक्यू.